पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। काय झालं आता? नेत्रांनी काय केलं का? तिचं जाऊ दे ग, अद्वैतचं लग्न व्हावं हे शेखरच्या मनात आहे ना। हो, मग त्यावर विचार केलाय मी। बरंच आहे, एका अर्थी नेत्रा आपसुक निघून जाईल या घरातून। नाही जाणार ती। का? अद्वैतचं लग्न व्हावं ही तुझ्यासाठी गुड न्यूज नाहीये, खूप मोठी बॅड न्यूज आहे तुझ्यासाठी। म्हणजे अद्वैतचं लग्न नेत्राशी व्हावं असं शेखरच्या मनात आहे। काय? होय, मी आता त्या केतकीच्या मनातलं ऐकून आले। तिच्या मनात हाच विचार चालू होता की शेखर भाऊजींनी खूप छान निर्णय घेतलाय अद्वैत आणि नेत्राचं लग्न लावून देण्याचा, त्यामुळे रुपाली सुद्धा सरळ वागेल। माझं जाऊ देत, पण तू जे ऐकलंयस ते नीट ऐकलंयस का? काहीतरी गैरसमज होतोय तुझा। गैरसमज वगैरे काही झालेलं नाहीये, मी जे ऐकलं ना तेच तुला सांगते। तू केतकीच्या मनात काय चाललंय त्याच्यावर काय विश्वास ठेवतेस? दारू पिऊन असते ती दारूच्या नशेत। आणि हे बघ, शेखर बिंडोक आहे, पण तो इतकाही बिंडोक नाहीये की तो अद्वैत आणि नेत्राचं लग्नच लावून देईल। त्यामुळे तू काळजी करू नकोस, मी बघते काय करायचं ते। नाही, ते तू बघशीलच ग, पण त्या केतकीचा जर गैरसमज झालेला असेल ना तर ठीकच आहे, पण जर गैरसमज नसेल तर खूप मोठं संकट येणार आहे। मी काय म्हणतो, नेत्रा आणि अद्वैत दोघं इथेच आहेत, चांगली संधी आहे, आताच विचारून टाका। आता नको का? दोघंही इथेच आहेत, काही प्रॉब्लेम आता नको। पिठलं आणि चुलीवरची भाकरी। नेत्रा, अद्वैत, बाबांना काहीतरी बोलायचं तुमच्या। अरे हो, येत आहेत, या लवकर चिडतील ते, म्हणायचं आत्ताच बोलायचं म्हणतात काहीतरी। काय झालं साहेब? काय सांगा आता, त्यांना काहीतरी बोलायचंय, म्हणजे महत्वाचं आहे, आत्ताच्या आत्ता बोलवा दोघांनाही बोलायचंय मला। बोला आता, आले ते। ये बस बस पटकन पटकन बस ना, बस 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 बस। आधी तू का उभा आहेस? तू पण ये भाईजी, बसा 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 बसा। काय झालं पण? हा, काय झालं? या दोघींचं काय झालं? तू काय सांगितलं काय ना? मी कसं असं काय रिॲक्ट होतं? मग मला नाही माहिती। एनिथिंग सिरियस? मला सांगणार आहे का कोणी नक्की काय चाललंय ते? पप्पाजी बोला ना आता, बोला। काय फाल्गुनी? नाही सांग। ठीक आहे, मी फार ताणून धरत नाही, सरळच सांगतो। तो विषय असा आहे की काय? इतका सस्पेन्स का ठेवताय तुम्ही? नाही म्हणजे गेले काही दिवस मी असा विचार करतो आहे आणि असं मला वाटलं की तुम्ही दोघांनी काय? आम्ही दोघांनी काय? म्हणजे हे जे मी काही सांगतोय ते माझं मत आहे आणि मी सगळ्या गोष्टींचा खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे की म्हणजे मला असं वाटतं की काही महिन्यांपूर्वी आपल्या घरात आली आणि ती आपल्या कुटुंबातलीच एक व्यक्ती आहे आता। एक्झॅक्टली। हो, हां, तर कुटुंबातलीच व्यक्ती आहे, तर मला असं वाटतं की म्हणजे असं माझा विचार आहे। गेले काही दिवस घरामध्ये खूप गोंधळ आहे, धावपळ चालू आहे, तर आपल्या घरात काहीतरी चांगलं घडावं जेणेकरून सगळ्यांनाच आनंद होईल।
हे असं काय करते? ए फाल्गुनी, काय 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 झालं ओरडायला? काय नाही, पप्पाजी बोलले ना आनंद होतोय, तो झाला आनंद. ते काहीतरी सांगणार आहेत, त्याच्यानंतर होईल ना, आधीच कशाला ओरडते? आणि असं काय घडायला हवंय म्हणजे? भाऊजी बोला ना पटकन. पप्पाजी असं काय तुम्ही बोला ना, त्यांना पटलं तर म्हणतील ना ते हो. एवढं सांगतो. म्हणजे मी असा विचार केला आहे की येत्या 2-3 महिन्यामध्ये आपण सगळेच तुमच्या दोघांचं तुम्ही दोघं आपण एकत्र फिरायला जायचं का? काय झालंय की गेले काही दिवस खूप टेन्शन मध्ये होते ना घरामध्ये. वातावरण तंग होतं. पिकनिकचा विषय काढावा न काढावा मला कळत नव्हतं. पण समजा नाही तर आपण सगळे पिकनिकला गेलो होतो तर तू आमच्या बरोबर येशील ना? मला चालणार आहे, पण नेत्रा तू हो म्हणजे येईन म्हणते, चालणार आहे. आपण आईला पण एकदा विचारायला हवं ना. फाल्गुनी, आईला बोलवशील प्लीज? हो. पिकनिकचं प्लॅनिंग करतो जरा, मस्त पिकनिक करू. पिकनिक नाईस आयडिया. व्हेरी नाईस. आई, मस्त वाटतंय का? मी काय रोजच तेल घालू शकते तुझ्या डोक्यावर, पण तुला वेळ असेल तर ना. असं का बोलतेस तू? नाही नाही, म्हणजे मला आता पटायला लागलंय. ते म्हणतात ना, मुलं मोठी होऊच नयेत. खरं आहे ते. आई, खरंच सांगते. आता मला सांग, वावोशीला गेला होतास नेत्रा बरोबर, काही बोलणं झालं का आपलं? आलास ते सुद्धा काही भेटला नाहीस, बोलला नाहीस काहीच. नाही, वावोशीवरून 2दा फोन केला होता मी, 2दा बोलणं झालं आपलं. हो, पण ते 2 मिनिटाचे फोन काही फोन म्हणायचे का? काही बोलणं म्हणतात का त्याला? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, मुलं किती मोठी झाली ना तरी आईसाठी लहानच असतात. बाळ असतं तिचं ते. आई, सॉरी. नाही नाही, सॉरी असं नाही, मला वाईट वाटलं म्हणून म्हटलं. तू म्हणजे सगळ्या गोष्टी लपवायला लागलायस माझ्यापासून. तुझ्याकडे वेळच नसतो माझ्यासाठी. व्हॉट? काय लपवलंय मी तुझ्यापासून? आई, मी काही लपवलं नाहीये तुझ्यापासून, तुझी शपथ. नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचं की काही लपवू नकोसच माझ्यापासून. सांगत जा मला सगळ्या गोष्टी. आता मला सांग, अशा मोकळेपणाने गप्पा कधी मारल्यात आपण अलीकडे? आठवतंय का काही? घरी होतास तू आता इतके दिवस, काही बोलणं झालं का आपलं? नाही ना, वेळच नाहीये तुझ्याकडे माझ्यासाठी. आई, अगं आता मी नेत्रासाठी घरी थांबलोय. अँड ट्रस्ट मी, जेव्हा जेव्हा मी तुला भेटायला म्हणून आलो ना, तेव्हा तेव्हा तू बाहेर गेली होतीस आणि मग नंतर सांगायचं राहून जायचं. असंच एकदा आम्हाला न सांगता लग्न करून येशील आणि म्हणशील की अरे सांगायचंच राहून गेलं. काय? हसू नकोस. लग्नाचं काय आता मध्येच? आधी खरंच सांगते मी, माझ्या डोक्यात सतत ते विचार असतात. सतत मला असं वाटत राहतं की तू असं काहीतरी करशील. स्वप्नही पडलं मला काल की तू असं अचानक कुणाबरोबर तरी लग्न करून आलायस आणि मला सांगितलेलंच नाहीयेस. हसू नको, सिरियसली बोलतेय मी. आई, आतापर्यंत अशी एक गोष्ट सांग जी मी तुला न विचारता केली. लग्न कसं करेन मी तुला न विचारता?
म्हणजे शेखर याच्या लग्नाचा विचार करतोय हे माहित नाहीये याला. आणि याने शपथ घेतली माझी. आणि हा बावळट माझी खोटी शपथ तर घेणार नाहीच. येऊ का ग? या ना काकू, विचारताय काय? थांब मी पण करते. नेत्रा, इंद्राणी मॅडम अजून आल्या नाहीत का टेरेसवरून? नाही अजून. मला काय वाटतं माहितीये, त्यांना आपण ना टेरेसवरच एक तंबू बांधून देऊया. अर्धा वेळ त्या तिथेच असतात ना. मला सांग, तू कशी आहेस? मी एकदम बरी आहे. मला की नाही खूप 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 भारी वाटतंय नेत्रा. माझ्याकडे ना शब्दच नाहीये. मनापासून आनंद झालाय मला. काकू, आणि तुम्हाला असं बघून मला खूप आनंद होतो. बरं मला सांगा, हे राहू द्या. अगं, मला आता नीट सगळं सांगा, नक्की काय झालंय? अगं, मी तुला सांगितलं नाही का? मला इंद्राणी मॅडमनी सांगितलं की की माझा केदार जिवंत आहे. आणि म्हणून मी खूप खुश आहे नेत्रा. नेत्रा, केदार जिवंत आहे म्हणजे तो कधी ना कधी तरी परत येईल ना, हो ना? हो, पण काकू मला, म्हणजे तुम्ही मला फोनवर सांगितलं, पण मला सांगा की इंद्राणी ताईंना कसं काय कळलं की केदार काका? अगं, मी तुला म्हटलं ना, त्यांनी माझा हात बघितला, हातावरच्या रेषा वाचून सांगितलं त्यांनी मला हे सगळं, माझा केदार जिवंत आहे म्हणून. पण इंद्राणी ताईंना हात सुद्धा वाचता येतो? हो नेत्रा, त्या खूप हुशार आहेत. नेत्रा, औषधं घेतलीस रात्रीची? हो घेतली. मला वाटलंच होतं तू हिला भेटायला येशील म्हणून. मग काय मी जाऊ का आता? नाही, नको नको, तू थांब, मी जाते. चालू दे तुमचं. काकू, तुम्हाला नक्की एवढंच बोलायचं होतं की आणखी काही बोलायचं होतं? खरं तर खूप काही बोलायचं होतं, पण सिक्रेट आहे. गुड नाईट. काय काकूचं काय सिक्रेट आहे आता? माहित नाही. बरं ठीक आहे, ऐक, तू थकली असशील ना, झोप आता, आराम कर. साहेब, तुम्ही जरा बसा इथे. या ना, बसा ना. काय? मला सांगा, आपण परत आल्यापासून म्हणजे घरातले सगळेजण असे वेगळेच वागतायत, असं नाही वाटत तुम्हाला? नाही, पण वेगळं म्हणजे काय? म्हणजे नक्की काय ते मलाही नाही कळत आहे. म्हणजे मी खूप विचार केला, पण असं वाटतं की घरात काहीतरी घडलंय. नेत्रा, नसेल कळत तर नको कळू देत. तो तर जास्त विचार न करता झोप शांतपणे. औषधं घेतलीस ना नक्की? हो. गुड, आता झोपा. तुम्ही पण झोपा. हो. आणि आता काम नका करत बसू. हो, ये. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं, असं का बघताय? काही नाही. बाबा, काय विचारतोय मी? का नाही बोललात त्यांच्याशी? आता चांगली संधी होती. मला वाटलं तुम्ही बोलाल, पण तुम्ही डायरेक्ट विषय चेंज केला. अरे, अगदी माझ्या जिभेवरती आलं होतं, पण नंतर असं वाटलं की आत्ता नको. आता नाही तर मग कधी बाबा? हे बघा, लग्न ना खूप मोठा डिसिजन आहे. ओके, बरं, आपल्या घरात जे काही सुरू होतं त्यामुळे नेत्रा आणि अद्वैत यासाठी तयार होतील की नाही त्यात एक शंका आहे. मोठा टास्क आहे तो. आपण जेवढं लवकर त्यांना सांगू तेवढं सगळ्यांसाठी बरं असेल. नाही, बरोबर आहे तुझं. आपण आज ना उद्या नेत्रा आणि अद्वैतला कन्व्हिन्स करू, कारण हीच नियती आहे. काय म्हणजे मला असं म्हणायचं होतं की नेत्रा आणि अद्वैतचं लग्न व्हायलाच हवं. इट्स गुड फॉर देम. मला कळलं बाबा, हे तुम्ही सांगून झालात मला. मी तुम्हाला म्हणतो, तुम्ही त्यांना कधी सांगणार आहात? चांगली संधी होती. आता बरं, ती रुपाली मात्रे पण नव्हती. त्याचा प्रश्न नाहीये. हे बघ तेजस,
मी नेत्राला आपल्या घरी माझ्या जबाबदारीवर घेऊन आलोय. तिच्या आईला आजोबांना वचन दिलंय तिला मुलीप्रमाणे सांभाळेल. अहो काय चुकीचं करतोय आपण? जर ती अद्वैतची बायको म्हणून आपल्या घरात आली, या घरची सून म्हणून आली, तर आपण तिची जास्त चांगली काळजी घेऊ ना. तेजस, लग्नाचा डिसिजन हा छोटा डिसिजन नाहीये. आपण नेत्राशी बोलूच. या सगळ्यात मी तिच्या आईला आजोबांना आन्सरेबल आहे. मला ना आता खरंच काही कळत नाही, तुमच्या डोक्यात नेमकं काय चाललंय. मी आधी नेत्राच्या आजोबांशी बोलून घेतो. ओके ठीक आहे, मग तुम्ही आत्ताच त्यांना कॉल करा आणि या सगळ्या गोष्टीची आयडिया द्या. हे बघ, अशा गोष्टी फोनवरती बोलणं योग्य नाहीये. मी एक काम करतो, उद्या सकाळी वावशीला गाडी पाठवतो, त्यांना साईट ऑफिसवरती बोलवून घेतो, तिथेच बोलेन. ठीक आहे, मला फक्त एवढंच म्हणायचं की बाबा जे काय करायचं आहे ते प्लीज लवकर करूया. हा बिंडो कधीही काहीही निर्णय घेऊ शकतो. केतकीचा गैरसमज झाला असेल तर, आणि हा खरंच अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाचा विचार करत असेल तर, तसं जर असेल तर नक्कीच हे याचं एकट्याचं डोकं नसणार, नेत्राही सामील असणार यात. आणि जर जर नेत्रा तिच्या लायकीपेक्षा जास्त विचार करत असेल तर नेत्राची ममता करण्याशिवाय पर्याय नाहीये माझ्याकडे. देवी आई, हे सगळं का घडतंय? नको हे सगळं. म्हणजे असं का घडणार आहे? अद्वैत साहेब असं का करतील? काहीच कळत नाहीये. नेत्रा, साहेब नको. जे काय नको? आणि नेत्रा, मी मला सांग, तू गालावर हात का ठेवतेस सारखा? काय झालंय? तुला काही त्रास होतोय का नेत्रा? अगं मग तू गालावर हात का ठेवतेस सारखा? ओकेस ना तू? हो, मी बरी आहे. नेत्रा, मला सांग, तुला काही संकेत वगैरे आला होता का? नाही म्हणजे आधी तू असं केल्यावर तुला काही, मग गालावर हात का ठेवलायस? नेत्रा, मला सांगशील का आता प्लीज? काय झालंय नक्की? नेत्रा. काय अद्वैत साहेब, मॅडमची परमिशन घेतली का? हो, तेच विचारायला आलो होतो. पण ही बघा ना, ही तुम्ही ऑफिसला जायला निघालात का? नाही, आधी मी चाललोय साईटवरती. साईटवरती काही मीटिंग आहेत, काही जणांना भेटायला बोलवलंय. मी जाताना अद्वैतला ऑफिसला सोडेन. पण मग अद्वैत साहेब? डोंट वरी, अद्वैत एकटा नसेल, त्याच्याबरोबर तेजस आहे. चालेल ना तुला? बरं अद्वैत,
उशीर होतोय. आज बरेच दिवसांनी चाललोय साईटवरती ऑफिसला. निघायचं का? हो, वेळेत पोचायला. मी आलोच जरा. बाय. येतो. साहेब मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हो ठीक आहे, बोल. उशीर होतोय का तुम्हाला? महत्वाचं बोलायचं ना, मग बोल ना. आता एक काम करतो, मी आधी अद्वैतला ऑफिसला सोडतो, मग तुला फोन करतो. चालेल? हो. येतो. काय सुरू आहे नक्की? आज दुसऱ्यांदा असा संकेत आला. घरातले सुद्धा काहीतरी लपवतायत माझ्यापासून. नक्की काय चाललंय तरी काय? शेखर साहेब म्हणालेत खरं फोन करतो, पण मला नाही वाटत ते फोन करतील. त्यांना जाऊनच भेटायला हवं.